साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका श्रीमंत जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम शुका सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते। परम आदरणीय डॉक्टर सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणालाही मी साष्टांग नमन करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती स्थिर होईल माझी मती आपणा कृपा प्रसादे आपल्याला साष्टांग नमन करते पुनश्च आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। चिंतनाचा विषय दासबोध आणि ह्या दासबोधाच्या अंतर्गत आपला समास सुरू आहे। दशक 13वा दशक चालू आहे, समास 10वा सुरू आहे। यामधला शिकवण निरूपण, याच्यामधला आहे शिकवण निरूपण। आता हा जो समास आपला सुरू आहे शिकवण निरूपण, वास्तविक पाहता या दशकाचं नावच नामरूप असं या दशकाचं नाव आहे। आणि नामरूप ह्या अंतर्गत हा शिकवण निरूपण नावाचा आपण समास बघतो आहे। नामरूपामध्ये आपण उभारणी निरूपण पाहिलं, त्यानंतर प्रलय निरूपण पाहिलं, नामरूपाचं कहाणी निरूपण बघितलं, लघुबोध निरूपण बघितलं। हे हळूहळू हळूहळू एक 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 विषयांचा समर्थ आम्हाला विषय मांडून आमची समज पक्की करतात आहे। आणि समज पक्की करून आता मात्र समर्थ आम्हाला शिकवण देतात आहे। एक एक विषय पक्का करत आमच्या मधल्या जो नासमजपणा होता हा समर्थाने हळूहळू कमी केलाय आणि समज आमची वाढत वाढत आता शिकवण देणं सुरू केलं आहे। केव्हा देतात व शिकवण? शिकवण केव्हा देतात? लहान मुलं असतात, आपण त्यांना एकदम शिकवण देतो का? लहान मुलांना अजिबात नाही। आपण त्यांच्या कलानी चालतो की नाही? तो म्हणतो तसं चालतो की नाही? इकडून जायचं तिकडून चला, नाही आता इथून कंटाळा आला, या रस्त्याने कंटाळा आला, आता रस्त्याच्या मधून जाऊ। मग आपण त्याला मधून जाण्यासाठी त्याला सांगतो का की बाळा मधून नाही जायचं, वाहनं येतात? का नाही सांगत? कारण त्याला तेवढी समज नसते, म्हणून आपण त्याला कधीच सांगत नसतो। मग त्याला सांगायला केव्हा सुरुवात करतो? जेव्हा त्याला पुरेशी समज आलेली असते, त्यावेळेला मग आपण त्याला शिकवण देत असतो, चांगल्या शिकवणी देत असतो की रस्त्याने डाव्या बाजूनी जावं, रस्त्याने जाताना नीट सगळीकडे चौफेर लक्ष ठेवावं, क्रॉस करताना दोन्हीकडे पाहावं। आता ही सगळी शिकवणच आहे की नाही? शिकवण कोण कोणाला देतं? आई आपल्या मुलाला शिकवण देते। त्यानंतर शाळेचे शिक्षक मुलांना शिकवण देतात, म्हणजे चांगल्या गोष्टी शिकवतात। शिकवण म्हणजे चांगल्या गोष्टी शिकवण। आणि वर्गामध्ये जर मुलाला नीट समजलं नाही तर आपण त्याला शिकवणी लावतो।
समजत नसेल तर त्याला शिकवणी लावतो. म्हणजे काय लावतो? शिकवणी हा शब्द सुरुवातीला पहिल्या पूर्वीच्या काळी होता. 10-5 वर्षापूर्वी सुद्धा शिकवणी. कुठे चालला हो मुलगा? शिकवणीला. आम्ही त्याला शिकवणी लावली. का लावली? वर्गात त्याला नीट समजत नव्हतं म्हणून त्याला शिकवणी लावली. जेव्हा समजत नाही त्यावेळेला शिकवणी लावायची असते. त्यालाच आता आपण ट्युशन म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी टीचर आपल्या विद्यार्थ्याला विशेष लक्ष देऊन शिकवतात. त्याला शिकवणी असं म्हणतात. शिकवणं, शिकवणे. वर्गात शिकवलं जातं. वर्गामध्ये शिकवलं जातं. सगळ्या मुलांना सारखं शिकवलं जातं. मग तो हुशार असला, तो मध्यम दर्जाचा असला, मध्यम बुद्धीचा असला किंवा मंद बुद्धीचा असला, कोणत्याही बुद्धीचा तो असला तरी सगळ्यांना एक सारखं शिकवलं जातं. त्याला शिकवणं असं म्हणतात. परंतु शिकवणीमध्ये मात्र त्या मुलाचा दर्जा पाहून, त्याप्रमाणे त्याला त्याची बुद्धिमत्ता पाहून त्याप्रमाणे त्याला शिकवलं जातं. त्याला शिकवणी असं म्हणतात. त्याला शिकवण असं म्हणतात. असं अगदी हा नियम जसा व्यवहारात आहे तसाच परमार्थामध्ये नियम आहे की श्री गुरु शिष्याला शिकवण देतात. शास्त्र आम्हाला सगळं शिकवतं. शास्त्र आम्हाला सगळं शिकवतं. परंतु श्री गुरु आम्हाला शिकवण देतात. शिष्याला शिकवण देतात. कारण श्री गुरूंना माहित असतो की माझा शिष्य कोणत्या अधिकाराचा आहे. अधिकार जैसा करू उपदेश, त्याचे ओझे तोची साय. म्हणजे ज्याचा जसा अधिकार आहे त्याप्रमाणे त्याला तशी शिकवण द्यायची. तो ज्या पातळीवर आहे त्या पातळीवर स्वतः श्री गुरु जाऊन त्याला शिकवतात आणि त्या पातळीपासून त्याला उचलतात आणि आपणासारखे तिथपर्यंत आणतात. पहिले ना आमच्या मुलाला काहीच कळत नव्हतं, पण शिकवणी लावल्यापासून तर खूप कळायला लागलं हो. आता खूप हुशार झाला. आणि ते टीचरनी म्हणतात आता तुमच्या मुलाला सगळं समजायला लागलं. का बरं समजायला लागलं? त्याला जिथून समजत नव्हतं ना तिथून त्याला शिक्षकांनी उचललं आणि कुठे नेऊन ठेवलं? हुशार तीव्र बुद्धिमत्तेच्या मुलांमध्ये नेऊन ठेवलं. मेरिट क्लासमध्ये नेऊन ठेवलं. अगदी त्याप्रमाणे श्री गुरु अत्यंत दयाळू आहेत हो. शास्त्र सरसकट सगळं सांगतं. परंतु श्री गुरु तेच शास्त्र सांगतात जेवढं शिष्याला पचेल, जेवढं शिष्याला रुचेल, जेवढं शिष्याला झेपेल तेवढंच त्याला श्री गुरु देत असतात. म्हणून ती शिकवण होते. म्हणून ती शिकवण होते आणि म्हणून शिकवण निरूपण समर्थांनी आम्हाला या दशक 13व्या मध्ये 10व्या समास शेवटचा शिकवण निरूपण दिलाय आणि तोपर्यंत आमची समज चांगली व्यवस्थित विकसित केलेली आहे. आता आम्ही व्यवस्थित समजदार असं झालेलो आहोत आणि म्हणून समर्थ आता आम्हाला शिकवण देतात आहे. कशाची शिकवण देऊन राहिले श्री गुरु या समासामध्ये? ह्या समासामध्ये श्री गुरु आम्हाला शिकवण देतात आहे स्वरूपाकारतेची. ह्या समासात श्री गुरु देतात आहे अखंडत्वाची. या ठिकाणी अखंडत्वाची शिकवण देतात आहे. स्वरूपाकारतेची शिकवण आम्हाला श्री गुरु देतात आहे. पण स्वरूप कसं आहे? स्वरूप अखंड आहे. अखंड आहे, भेदशून्य असं हे स्वरूप आहे. मी मूळचा कोण आहे? मी मूळचा ब्रह्मरूप आहे. मी मूळचा सच्चिदानंद रूप आहे. आणि सच्चिदानंद रूप असणे याची मला प्रचिती, मला प्रत्यक्ष येण्यासाठी शिकवण निरूपणाचा अत्यंत उपयोग होतो. शिकवणीचा उपयोग होतो. प्रपंच अथवा परमार्थ प्रचिती विना अवघे व्यर्थ असं समर्थच म्हणतात की नाही.
प्रत्येक ज्ञानी तो समर्थ सकळांमध्ये. काय शिकवण आम्हाला द्यावी लागते श्री गुरूंना? कारण आम्हाला प्रचिती घ्यायची आहे, अनुभव रूपता आम्हाला अनुभवायची आहे. म्हणून प्रपंच अथवा परमार्थ, प्रपंच असो की परमार्थ असो, प्रचिती मिळणं सर्व व्यर्थ. अनुभव नसेल ते सगळा व्यर्थ आहे. कितीही शास्त्र अभ्यास करा, कितीही शास्त्रांचा अभ्यास करून शास्त्र घडा बोललो आपण, तरी सुद्धा जोपर्यंत अनुभव रूपता आम्ही अनुभवत नाही तोपर्यंत सगळं व्यर्थ आहे. आणि अनुभव रूपता जेव्हा येईल, प्रत्येक ज्ञानी तो समर्थ सकळांमध्ये. अनुभव रूपता ज्याच्याजवळ आहे तो सगळ्यात समर्थ असा आहे, समर्थ भक्त. श्री रामदास स्वामी असं आपण म्हणतो की नाही, समर्थ भक्त. समर्थ कोण आहे? रामराया समर्थ आहे. आणि त्याचे भक्त कोण आहे? रामदास स्वामी हे त्यांचे भक्त आहे. म्हणून ते सुद्धा समर्थ झाले. मग लोक पुढे पुढे त्यांना समर्थ म्हणायला लागले. कारण का म्हणायला लागले? कारण ते प्रत्येक ज्ञानी झाले. अनुभव रूपता त्यांनी अनुभवली म्हणून ते समर्थ बनले. सकळांमध्ये समर्थ, प्रत्येक ज्ञानी तो सकळांमध्ये समर्थ. असं आम्हाला समर्थ बनायचं आहे. आणि हे समर्थ आम्ही केव्हा बनू? जोपर्यंत आम्हाला शिकवण मिळत नाही, श्री गुरूंची शिकवण जोपर्यंत मिळत नाही. मग आता शिकवण लावायला, ट्युशन लावायला आम्हाला जावं लागेल की नाही हो? कोणाकडे जावं लागेल? श्री गुरूंकडे जावं लागेल. म्हणजे श्री गुरूंचा अनुग्रह घ्यावा लागेल. त्याच्याशिवाय कसं वर्गामध्ये नाही समजत त्याला. कोणाची ट्युशन लावावी? हा, लावा ना, देशपांडे सरांची छान शिकवतात. असं का? ते खरंच चांगलं शिकवतात? हो हो, गणित छान शिकवतात. जातो सरांकडे, विनंती करतो, सर माझ्या मुलाला वर्गामध्ये परमिशन द्या, माझ्या मुलाला ऍडमिशन द्या, वर्गामध्ये सामील करून घ्या शिकवणीच्या. मग काय करतात सर? ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही, तुमचं नाव नोंदवून घेतो, एवढी एवढी फी आहे, यातला अर्धा वाटा द्या, 10,000 फी, 5,000 ऍडव्हान्स द्या आणि मुलाची ऍडमिशन घ्या, शिकवणी सुरू. म्हणजे काहीतरी प्रक्रिया करूनच तिथे शिकवणीसाठी तो व्यवहार सुरू होतो की नाही शिकवणीचा. पैसा देऊन पैशाच्या रूपाने ही प्रक्रिया होते. तसं श्री गुरूंचा अनुग्रह घेण्याची प्रक्रिया आम्हाला करावी लागते. नुसतं मानून नाही होत, नुसतं मानून होत नाही. हे माझे श्री गुरु, हे माझे श्री गुरु असं जर का नुसतं आम्ही मानत असू तर नुसतं मानण्याने हे होणार नाही. ते देशपांडे सर काही ऍडमिशन देणार नाही. तुमच्याकडे ट्युशन लावायची आहे, तुमच्याकडे ट्युशन लावायची आहे, तुम्हीच आमचे सर, तुम्हीच आमचे सर असं म्हणून होणे एवढं पुरेसं नाही. शिकवणीसाठी एवढं पुरेसं नाही. शिकवणीसाठी 10,000तले 5,000 भरावे लागतात, 5,000 नंतर भरावे लागतात. तसं शिकवणीसाठी, श्री गुरूंच्या शिकवणीसाठी आम्हाला त्यांचा अनुग्रहित व्हावं लागतं. त्यांनी आम्हाला शिष्य म्हणून स्वीकारावं लागतं. आम्ही त्यांना श्री गुरु म्हणून स्वीकारावं लागतं. ही प्रक्रिया, ही श्रद्धा जर का आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही जोपासत असू तरच शिकवण निरूपण, तरच शिकवण श्री गुरूंची आमच्या जीवनामध्ये उतरते. नाही तर इकडून तिकडून गेले वारे. दशक 13वा चालू आहे हो, झालं, दासबोधाचा अभ्यास संपत आला. 7च दशक राहिले, म्हणजे 20 दशक होतील. पण 20 दशक झाल्यानंतर आम्हाला काय शिकवण मिळाली? आम्ही ते शिकवण रूप झालो की नाही? गणिताची शिकवण का लावायची? गणितात जास्ती मार्क मिळावे म्हणून. मग जास्ती मार्क मिळवले का? जास्ती मार्क मिळवले असतील तर शिकवण फायद्याची ठरली, पैसे कामी आले. तसं श्री गुरूंचा अनुग्रह घेतल्यानंतर जी श्री गुरु आम्हाला स्वरूपाकार त्याची जी शिकवण देतात
ते आम्ही जर स्वरूपाकाराच्या दृष्टीने आमची वाटचाल चालू असेल, त्या दृष्टीने आमचा अभ्यास सुरू असेल आणि अनुभव रूपता ह्याला आम्ही जर अनुभवत असू तर ती शिकवण कामी आली. नाही तर पुनरपि जननम पुनरपि मरणम दर चालूच एटिकेटी. काका त्याला एटिकेटी म्हणतात. आणि म्हणून मग आम्हाला नेमकी काय पद्धतीची शिकवण श्री गुरु देतात हे समर्थ आता या समासाच्या माध्यमातून मांडतात आहे की नेमकी कशी शिकवण श्री गुरु देत असतात आणि आम्ही ती कसं शिकत असतो, कशी शिकली पाहिजे, आमच्या जीवनात ती शिकवण कशी उतरवता आली पाहिजे, असा डेमो देऊन राहिले समर्थ आम्हाला. या समासाच्या माध्यमातून डेमो देतात आहे. आता समजलं डेमो देतात. 9 समासापर्यंत समर्थांनी डेमो दिले, सांगितलंच आहे. लघुबोध दिला, कहाणी निरूपण दिलं, कहाणी कशी ऐकायची, लघुबोध कसा असतो, तो बोध कसा घ्यायचा, थोड्या शब्दामध्ये असलेला बोध कसा, बोध हा नेहमी लघु असतो म्हणजे लघु शब्दामध्ये असतो, लघु काळामध्ये असतो आणि तो आम्ही आमच्या जीवनात कसा उतरवून घ्यायचा ही शिकवण आम्हाला समर्थ दुनले. आणि म्हणून समर्थांनी या समासामध्ये आम्हाला भेदाकडून अभेदाकडे नेलेलं आहे. शिकवण देताना स्वरूपण समर्थांनी काय केलंय, भेदाकडून अभेदाकडे नेलेलं आहो आम्हाला. स्वरूप कसं आहे, स्वरूपाच्या ठिकाणी भेद नाही. ऐसा परमात्मा परमानंद, सजातीय विजातीय स्वगत भेद नसोनिया वस्तू शुद्ध. कसा आहे, मी मूळचा कसा आहे, मी मूळचा मी शुद्ध अशी वस्तू आहे. परमात्मा आहे, परमानंद आहे, माझ्यामध्ये कोणताही भेद नाही असा मी आहे. हे मला जाणायचं आहे. जाण प्रसिद्ध निजबोध, यालाच निजबोध असं म्हणतात. हे मला जाणायचं आहे, असा मी अभेद आहे. परंतु आम्हाला याचा विसर पडल्यामुळे आम्ही भेदामध्ये रमतो, भेद खूप करतो, भेदामध्ये रमतो. आणि ह्या भेदातून आम्हाला काढणारे कोण असतील तर श्री गुरु आहेत. कोणत्या भेद? 2 पद्धतीने काकांनी भेद सांगितले. भेद तर 12 प्रकारचे हो. जीवा शिवाचा भेद, जीवा जीवाचा भेद, ईश्वर जीवाचा भेद, 12 प्रकारचे भेद. एवढ्या भेदाचा सजातीय विजातीय स्वगत भेद, हे भेद आहेच. एवढ्या भेदापैकी हे सगळं भेद आम्ही बघतो, याचा आम्ही अभ्यास करतो. पण काकांनी प्रामुख्याने 2 भेद इथे दिलेले या समासाच्या माध्यमातून. ते कोणते? एक आत्यंतिक भेदभाव आमच्यामध्ये असतो, आत्यंतिक भेदभाव, आणि दुसरा कृत्रिम भेदभाव आम्ही करतो. आत्यंतिक भेदभाव म्हणजे, आत्यंतिक भेदभाव जो असतो हा या देहाचा स्वभाव, या देहाची गुणसंपदा, या देहाचं कर्तृत्व, या देहाची बुद्धिमत्ता, याची उद्यमशीलता, यावरून आम्ही भेदभाव करतो. स्वभाव कसा? तो दुष्ट, हा चांगला. तो मन मिळावू, हे तुटक नागतोडे. केला की नाही भेद? मूळचे कोण आहेत? दोनही मूळचे. दिसायला जरी 2 देह असले तरी अधिष्ठान एकच आहे, ब्रह्म. ब्रह्माच्याच सत्तेवर दोन्ही देह कार्यरत आहे. त्याच्यामुळे त्यांचे स्वभाव जे आहे ते स्वभाव सुद्धा त्यांच्याच अधिष्ठानावर प्रकाशित होत आहे. पण नाही, आम्ही स्वभावाप्रमाणे भेद करतो, आम्ही गुणसंपदेप्रमाणे भेद करतो. गुणसंपदा, चांगला वाईट, त्याच्यामधले जे गुण आहेत ते त्याप्रमाणे भेद करतो. कर्तृत्वाप्रमाणे भेद करतो, बुद्धिमान प्रमाणे भेद करतो. बघा, प्रत्येकाने तपासून पहा की आपल्यामध्ये हे भेद आहेत का? आपण या भेदाची प्रतिष्ठा मांडतो का? सहज मांडतो. बुद्धिमत्ता नाही, टेक्निक खूपच हुशार आहेत, पण खरंच सहज म्हणून जातो. आणि त्यांची हुशारी आमच्या मनामध्ये ठसते.
आम्ही त्यांच्या हुशारीवर अत्यंत लुब्ध होतो. म्हणजे भेद केला की नाही? नक्की केला. लुब्ध व्हायचं काय कारण? त्यांच्या हुशारीचं कौतुक करा आणि शांत राहा. ते खूप हुशार आहे म्हणून त्यांच्याचकडे आता आपण जाऊ, त्यांच्याशीच बोलत जाऊ आणि बाकीच्यांशी नाही बोलू आता. या भेदातून व्यवहार जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्ही अभेदाकडे जात नाही. हा स्वभाव लक्षात घेऊन जेव्हा भेद करतो त्यावेळेला आम्ही अभेदाकडे जात नाही. पण ह्याला म्हणतात आत्यंतिक भेदभाव. आम्ही दुसरं त्याच्याशिवाय आम्हाला कळतच नाही. आत्यंतिक भेदभाव. वास्तविक पाहता हा भेद नाहीच आहे. स्वरूपाच्या ठिकाणी हे भेदच नाहीये. त्याचा आत्यंतिक अभाव आहे भेदाचा. स्वरूप एकमेव अद्वितीय आहे. विजातीय भेद ते ठाई नसे सजातीय भेद काही. स्वरूपाच्या ठिकाणी विजातीय भेद पण नाही, सजातीय भेद पण नाही, स्वगत भेद तोही नाही. तोही नाहीये त्याच्या ठिकाणी. भेद शून्य पाहिये रीती. आम्हाला भेद शून्य रीतीने स्वरूपाकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे मला माझ्याकडे भेद शून्य दृष्टीने बघायला हवं. म्हणून मला भेदाची प्रतिष्ठा जिथे जिथे मी मांडतो त्या त्या ठिकाणी मला तो भेद प्रतिष्ठा मांडत असताना लक्षात आला पाहिजे आणि मी त्याची प्रतिष्ठा थांबवली पाहिजे. तो हुशार जरी असला तरी त्याचं अधिष्ठान, त्याची हुशारी ही ब्रह्मतत्वामुळे प्रकाशित होते. त्याला बुद्धी जरी कमी असली तरी सुद्धा त्याचं अधिष्ठान ब्रह्मतत्वच आहे आणि ते मी आहे. शिकवण निरूपण चालू आहे समर्थांचं. आम्हाला भेदातून अभेदाकडे घेऊन चाललंय. कृत्रिम भेदभाव पण आम्ही करतो. हा झाला आत्यंतिक भेदभाव. या आत्यंतिक भेदभावामध्ये आमची फार सहजता असते. अगदी तशीच कृत्रिम भेदभाव पण आम्ही करतो. काकांची शब्दांची मांडणी ही कृत्रिम भेदभाव आणि आत्यंतिक भेदभाव. दासबोध चिंतनिका काढा, त्यात दिसतील हे शब्द. आपल्याला वाटेल की अरे हे कसं काय याच्यामध्ये. कृत्रिम भेदभाव पण आम्ही करतो. कसा करतो? काका म्हणतात तो चोर आहे, तो पंतप्रधान आहे, तो चपराशी आहे, तंत्रज्ञ आहे, तो पाथरवट आहे. हा आम्ही आमच्या यांनी भेदभाव केलेला आहे. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याशी वागतो. चोराशी कसं वागतो? पंतप्रधानाशी कसं वागतो? चपराशाशी कसं वागतो? व्यवहार करताना वागणं तसं ठेवायचं, पण अंतरंगामध्ये भाव आमच्या कसे असतात? चोराशी वागताना तिरस्कारयुक्त भाव असतात, पंतप्रधानाशी वागताना आदरयुक्त असे भाव असतात, चपराशाशी वागताना आम्ही त्या चपराशाला चपराशी म्हणून हीन दीनतेने आमच्या अंतःकरणात ते भाव असतात. हलका श्रेष्ठ असे भाव असतात. तो हलका आम्ही श्रेष्ठ, तो कनिष्ठ आम्ही श्रेष्ठ, हा भाव आमचा तिथे असतो. आणि असे आम्ही कृत्रिम भेदभाव करत असतो. आणि म्हणून आम्हाला ज्या ठिकाणी भेद आहे त्या ठिकाणी सुख दुःख आहे, त्या ठिकाणी आनंद नाही. आणि म्हणून आम्हाला समर्थ शिकवण देतात आहे ह्या भेद जर आम्हाला मिटवायचं असेल तर समर्थांनी सुरुवातच केली आहे, अभेदापासून सुरुवात केली आहे. आणि म्हणून त्यांनी दृष्टांत आम्हाला दिलेला आहे. तू मूळचा अभेद रूप आहेस. कसा अभेद आहे? मग आम्हाला दृष्टांत देऊन सांगितले की पालेमाला, सुमनमाळा, फळमाळा, बीजमाळा या सगळ्या ज्या माळा आहेत ना, यांच्या सगळ्यांच्या केलेल्या ज्या माळा आहेत त्या सगळ्या माळामध्ये दोरा किंवा तार असतो. त्या दोऱ्याशिवाय ह्या माळा होत नाही. जितके आम्ही जे भेद बघतोय ना, हे पालेमाला, सुमनमाळा म्हणजे काय? आम्ही केलेले भेद आहे. स्वभावाप्रमाणे भेद. चोर आहे, पंतप्रधान आहे, चपराशी आहे, चांगला स्वभाव, वाईट स्वभाव, चांगले गुण, वाईट गुण, रजोगुणी, तमोगुणी, हे सगळे जे भेद आहे हे सगळे भेद मात्र या सगळ्या भेदामध्ये एक अभेद तत्व आहे. अभेद तत्वाच्या अधिष्ठानावर आम्ही हे सगळे भेद करतो आहे. या अभेद तत्वामुळे
हे सगळे भेद टिकून पण आहे, जसं त्या दोऱ्यामुळे ती माळ टिकून आहे. या समासाचं सूत्र लक्षात घ्यायचंय. बाकी समास इतका सोपा आहे हो, की तो 10 मिनिटांमध्ये वाचून समजून होणार आहे. पण सूत्र लक्षात जर आलं नाही, तर एवढा सोपा समास त्याच्या मागचं सूत्र लक्षात न घेता जर आम्ही याचा अभ्यास केला, तर हा आमच्या आचरणात येणार नाही. मग शिकवण गेली. आम्हाला काही जनरल नॉलेज दिलं नाहीये समर्थांनी, याच्यात शिकवण दिलेली आहे. उदाहरणांच्या माध्यमातून शिकवलं आहे. काय शिकवलंय? अभेद तत्व शिकवलेलं आहे. अभेद तत्व कसं असतं हे शिकवलंय आणि ते मी आहे हे शिकवलंय. म्हणून शिकवण दिलेली आहे. अभेदत्वाची शिकवण की बाबा ऐसा परमात्मा परमानंद सजातीय विजातीय स्वगत भेद नसोनीय वस्तू शुद्ध जाण प्रसिद्ध निजबोधे. हे तू जाण, ही शिकवण, ही जाण आम्हाला समर्थांनी दिलेली आहे. म्हणून ज्याप्रमाणे सगळ्या माळा ज्या आहेत त्या माळा एका सूत्रामध्ये एका सुतामध्ये गोलेल्या असतात सगळे मणी, तेव्हा त्याला एक माळ म्हणतात. आम्ही यवतमाळ मधले असल्यामुळे आम्हाला माळांचा अभ्यास खूप छान आहे असं आपल्या सगळ्यांना वाटतं. असं काही नाही. माळ माळच असते. माळ पण जर टिकून राहायचं असेल तर त्याला दोरा पाहिजे की नाही. ती नसेल तर सगळे मणी इतस्ततः विखुरले असतात की नाही. मग त्याला कोणी माळ म्हणेल का? माळ तुटली, मणी सगळे विखुरले, त्याला माळ म्हणेल का? अजिबात नाही. कोणीतरी म्हणतो अरे ते सगळे मोती उचला आणि एका तारेत गुंफा किंवा एका दोऱ्यामध्ये त्याला ठेवा, म्हणजे त्याला माळ असं म्हणता येईल. तसे हे जे भेद आम्ही केलेले आहे, हे सगळे भेद कोणाच्या अधिष्ठानावर आहे? त्या अभेद तत्वाच्या अधिष्ठानामुळे हे सगळे भेद आहेत. मग ह्या सगळ्या भेदामधलं आम्ही दोरा पाहायचा, त्या सगळ्या मणींमधला आम्ही दोरा पाहायचा. मण्यांवर आम्ही भाळत नाही, आम्ही माळेवर भाळतो आणि त्याला माळेची प्रतिष्ठा त्या दोऱ्यामुळे आलेली आहे. तसं आम्ही या भेदावर न भाळता जे आम्ही आता आत्यंतिक भेद, कृत्रिम भेद, 12 भेद जे असतो त्याच्यावर आम्ही न भाळता त्याच्यामधल्या अभेद तत्वाकडे आम्ही लक्ष द्यावं. तंतू पाहता वस्त्र न दिसे. आम्ही काय करतो? वस्त्र पाहतो आणि वस्त्र पाहिल्यामुळे मग आम्ही त्या वस्त्रावर भुलतो आणि मग ते चांगलं आहे, चांगली क्वालिटी, वाईट क्वालिटी, रंग चांगला, त्याचा रंग चांगला नाही, क्वालिटी चांगली नाही, रंग चांगला नाही, अशा पद्धतीने आम्ही त्याची भेद करायला सुरुवात होतो. पण तंतू पाहिले तर त्याच्यामधला तंतू पाहिला तर वस्त्र आम्हाला दिसणार नाही. असं ह्या भेदामधलं अभेदत्व पाहिलं तर भेद आम्हाला दिसणार नाही. अंतःकरणामध्ये भेद तयार होणार नाही. व्यवहाराने करू पण अंतःकरण अभेदावर स्थिर होईल. ही शिकवण आहे श्री गुरूंनी दिलेली आज आम्हाला. म्हणून अभेदापासून सुरुवात केलेली आहे. म्हणून आत्मालक्षिता जगची नसे. जसं तंतू पाहता वस्त्र न दिसे तसं आत्मालक्षिता जगची नसे. आत्म्याकडे जर आम्ही लक्ष ठेवलं तर आम्हाला जग दिसणार नाही. म्हणजे जग दिसून त्याचा बाध होणार आहे. जग दिसणार नाही म्हणजे नाहीसं होणार नाही. प्रत्येकाला मी सांगते त्याचा बाध होणार आहे. कोण असं म्हणतं? नाथ महाराज म्हणतात. आणि म्हणून तंतू समणी वोविला तंतू मध्येच राहिला आत्मा सर्वांगी व्यापला पहा नका. तंतू मध्ये मणी ओले तर तंतू ओले तर सगळे मणी बाजूनी असतात आणि तंतू मध्ये असतो आणि बाजूनी सगळे मणी असतात. म्हणून आत्मा हा सर्व व्यापक आहे. हे हा दृष्टांत याच्यासाठी दिलेला आहे. आत्मा कसा आहे? सर्व व्यापक आहे. तो सगळ्यांना व्यापून उरलेला आहे आणि तो मी आहे. सर्व व्यापकता कशासाठी पाहिजे? तो मी आहे. मी सर्व व्यापक आहे. मी निरपेक्ष व्यापक पण आहे.
आधी सर्व व्यापकता लक्षात घ्यावी आणि मग निरपेक्ष व्यापकतेकडे जावं. एकदम निरपेक्ष व्यापकता आम्हाला कळत नाही, म्हणून सर्व व्यापक सांगितलं, म्हणून मणी सांगितले, म्हणून भेद सांगितले. भेदाकडून अभेदाकडे आम्हाला जायला सांगितलं. मग माऊलीची ओवी दिली इथे काकांनी, की सुवर्णाचे मणी केले, ते सुवर्णाचे सुती ओविले. दोन्ही सोनेच आहे की नाही. सुवर्णाचं मणी केलं पण ते सुवर्णाच्या दोऱ्यामध्ये ओले. अभेदत्व. अभेदत्व कोणतं आहे? मणी आणि दोरा जरी भेद असला तरी ते दोन्ही सोन्याचीच आहे. हे अभेदत्व आहे त्याच्यामधलं. आम्ही सोन्याचंच मणी, सोन्याचंच तार कोण पाहतो? ते सोन्याचं आहे म्हणून सोनार पाहतो, जाणकार पाहतो की मणी सोन्याचे तारही सोन्याची. दोन्ही याच्यामध्ये एकच सोनं आहे. ते सोनं अभेदत्वाची दृष्टी आम्हाला तयार करण्यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे. दोन्ही सोनच व्यापून आहे. दोन्ही मध्ये सोनच आहे. सुवर्णाचे अलंकार भले, फार सुंदर दृष्टांत आहे. सुवर्णाचे अलंकार केले खूप सारे. आता हे कुठे ठेवायचे? ते चोराला दिसले नाही पाहिजे. सुवर्णाचे अलंकार चोरांपासून आम्हाला लपवून ठेवायचे आहे, म्हणून आम्ही ते ठेवले सुवर्णाच्या पेटीत. सोन्याचे अलंकार ठेवले सुवर्णाच्या पेटीत. मग आता ते लपवून ठेवले की उघडे? ते झाकले, झाकून ठेवले की उघडे केले हो आम्ही? काय म्हणायचं याला? सुवर्णाचे अलंकार सोन्याच्या पेटीत ठेवणं, ते झाकून ठेवले की उघडे केले? ते उघडे केले. का उघडे आहेत ते? कारण पेटी सोन्याची आहे. चोराला तो पेटी सोन्याची दिसली, आतले अलंकार उघडल्यावर आतही सोनं, बाहेरही सोनं. म्हणजे आम्ही उघड केले की नाही ते? आम्ही ते लपवून ठेवू शकलो का? अजिबात लपवून ठेवू शकलो नाही. त्याचप्रमाणे, अगदी त्याप्रमाणे आत्मतत्व हे आत आहे, बाहेर आहे, त्या भेदामध्ये पण आहे. ते लपून आहे का? ब्रह्मदिसे उघडे, जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे. इतकं उघड आहे होते ब्रह्मतत्व. एकची माती नाना परी सुगड, नाना परी भांडे. एकच माती आहे, नाना प्रकारची भांडी आहे. रांजण आणि सुगडे, रांजण सुगड नाना प्रकारची भांडी आहे. ही नाना प्रकारचे भेद आम्ही तयार केले, पण मातीच्या दृष्टीने त्याच्यात एकच माती आहे. ते अभेदत्व आम्हाला दिसलं पाहिजे. एकची धागा नाना परी कपडा, धोतर आणि लुगडे. कोण म्हणते? मुक्ताबाई म्हणते. इतक्या स्पष्ट आणि प्रगट आत्मतत्व आहे. ब्रह्मदिसे उघडे, पण ते आम्हाला उघड दिसत नाही. आणि म्हणून आम्हाला समर्थांना शिकवण द्यावी लागते की बाबा रे, हे जे तू भेद बघतो आहे, या भेदामध्ये अभेद तत्व व्यापून आहे, ते तू बघ. आणि ते कसं बघ मग तू? आता कसं बघ हे? आता तेच आम्हाला समर्थ सांगतात आहे. त्याची आम्हाला समर्थ या ठिकाणी जाण देतात आहे. ते अभेदत्व कसं बघायचं, अभेदत्वाची शिकवण महंतांनी कशी द्यायची. उत्तम गुण आम्ही स्वीकारायचे आणि आमच्या मधले जे कनिष्ठ गुण आहे त्याचा त्याग करायचा, उत्तम गुणांचा स्वीकार करायचा. उत्तम गुण शिकवण निरूपणच्या वेळेला हे सगळे उत्तम गुण आपण बघितले आहे शिकवण निरूपणच्या वेळेला. आणि त्यावेळेला कोणते कोणते उत्तम गुण घ्यायचे हे त्यावेळेला आपण शिकलेलो आहोत. म्हणून उत्तम गुण आम्ही घ्यायचं. मग त्यासाठी सगळ्यात पहिले समर्थ म्हणतात की समर्थांनी एक दृष्टांत की ईश्वर पण तर सगळ्यांमध्ये व्यापक आहे की नाही. आपण म्हणतो ना सगळ्यांमध्ये ईश्वर आहे, सगळ्यांमध्ये ईश्वर आहे. मग ईश्वर आहे म्हणता मग आम्ही अभेदत्व बघतोच आहे की नाही, असं आपल्या मनामध्ये एक शंका येऊ शकते की नाही. पण समर्थ म्हणतात की ईश्वर सगळ्यांमध्ये जरी असला तरी अभेद तत्व पाहण्यासाठी, अभेद दृष्टी विकसित करण्यासाठी अभेद तत्वच पाहावं लागेल. आणि ते अभेद तत्व फक्त ब्रह्मतत्व आहे. कारण ईश्वर हा सुद्धा चंचल आहे. ईश्वर हा सुद्धा चंचलच आहे. ईश्वर हा सुद्धा माईकच आहे.
म्हणून आम्ही जरी सुरुवातीला ईश्वर पाहत असतो तरी सुद्धा आम्हाला त्या ईश्वराचं अधिष्ठान जे आहे तेच पाहावं लागेल. म्हणून नुसतं ईश्वर आहे सगळीकडे, ईश्वर आहे सगळीकडे असं एवढं पुरेसं नाही. बघा हा अभ्यास आहे आपला, हा अभ्यास आहे आणि हा मला रोज दैनंदिन याच्यात करायचंय. ही अभेद दृष्टी मला विकसित करायची आहे. म्हणून नुसतं ईश्वर पाहून पुरेसं होणार नाही, कारण ईश्वर चंचल आहे, पण दोरी तशी नसते. दोरी चंचल नसते, ती स्थिर असते. अभेद तत्व कसं आहे? अभेद तत्व हे स्थिर आहे आणि बाकी सगळे भेद हे अस्थिर आहे. आज चांगला असलेला माणूस उद्या आम्हाला वाईट दिसतो. आज आम्ही चांगला आणि वाईट मध्ये भेद केला, परंतु तो उद्या मात्र वाईट होऊ शकतो. आज वाईट असलेला माणूस उद्या चांगला होऊ शकतो, परंतु चांगलाही झाला तो आणि वाईटही असला तरी त्याचं अधिष्ठान ब्रह्म हे तेच आहे, ते कधीही बदलत नाही. हे कधीही बदलत नाही. म्हणून अभेद तत्व जे आहे ते स्थिर आहे. त्या स्थिर तत्वाकडे आम्ही बघावं. म्हणून नुसत्या ईश्वरापुरता आम्ही मर्यादित राहू नये. ईश्वर आहे एवढं मर्यादित राहू नये, पण ईश्वर सुद्धा चंचल आहे हा दृष्टांत सुद्धा या ठिकाणी पुरेसा नाही. कशासाठी? अभेद दृष्टीसाठी. समर्थांनी दुसरा दृष्टांत दिला की अनेक वेली आणि ऊस याच्यामध्ये रस भरलेला असतो. दोन्ही याच्यामध्ये रस भरलेला असतो, परंतु रस जरी भरलेला असला तरी रस आणि साल हे एक नसतात. सुवर्णाचे अलंकार भले, सुवर्ण पेटी माझी झाकले. झाकले म्हणता उघडे ठेले, तेवी द्वंद्वे सकळ परब्रह्म. पहा, इथे जरी आम्हाला दोन्ही याच्यात रस दिसला, रस एकच आहे की नाही? उसाच्या याच्यामध्ये रस एकच आहे की नाही? वेलीमध्ये पण रस आहे, उसामध्ये पण रस आहे, पण रस आणि साल एक असतात का? उसाचा रस आणि उसाचं साल हे एक असतं का? अजिबात नाही. पण ज्या वेळेला आमची अभेद दृष्टी तयार होते त्यावेळेला मात्र आम्हाला दुसरं काहीच दिसत नाही. ते एकच सगळं परब्रह्म एकच आहे. भरला घनदाट हरी दिसे. अभेदत्व. मग त्यावेळेला आम्हाला कोणतेच भेद आम्हाला दिसत नाही. म्हणून हे ऊस आणि रसाचं सुद्धा जे उदाहरण आहे ते सुद्धा अभेदत्वासाठी कामाचं नाही. ईश्वराचं उदाहरण सुद्धा अभेद तत्वासाठी कामाचं नाही. कारण पिंडामध्ये चेतन आत्मा असतो आणि ब्रह्मांडामध्ये ईश्वर असतो. आणि परब्रह्म जे आहे ते निर्विकार. पिंड आणि ब्रह्मांड जे आहे या पिंड ब्रह्मांडाला निरपेक्ष व्यापक असलेलं जे निर्विकार तत्व आहे याला कशाचीच उपमा देता येत नाही. पिंड सापेक्ष जो आहे, पिंड सापेक्षाला आम्ही आत्मा असं म्हणतो किंवा चेतन आत्मा शरीरामध्ये आणि ब्रह्मांडामध्ये कोण आहे? ईश्वर भरलेला आहे. परंतु निरपेक्ष व्यापक असा ब्रह्मतत्व आहे. आम्हाला ते ब्रह्मतत्व बघायचं आहे. शरीरामधला आत्मा आहे म्हणजे जीवात्मा आहे. या ठिकाणी चेतन आत्मा म्हणजे जीवात्मा आणि पिंडामधला ईश्वर, चेतन ईश्वर जो आहे हा जो भेद आहे, जीव ईश्वर भेद, जीवाचा आणि ईश्वराचा जो भेद झालेला आहे हा भेद आम्हाला त्या अभेद तत्वाच्या अधिष्ठानावर कळतो, समजतो, जाणवतो. त्याला मात्र कशाचीच उपमा देता येत नाही. म्हणून सम्राट रायापासून रंकवरी अवघ्या मनुष्याची हारी, सगट समान सरी कैसी करावी. सम्राटापासून कफल्लकापर्यंत सर्व श्रेणीमध्ये माणसे असतात, पण मग ती सगळी सारखीच कशी म्हणावी? मग समर्थ म्हणतात की अभेद दृष्टी आम्हाला आमची विकसित करायची आहे, पण भेद तर आम्हाला दिसतातच आहे.
मग सर्वत्र भेद दिसूनच आले आहे. तो भेद दिसत असताना आम्ही आता व्यवहार कसा करायचा? मग अभेदासारखा व्यवहार आमचा जर झाला तर कसा होईल? नैवेद्य देवाला दाखवायचा आहे. आज सुनील काकांनी बोलता बोलता उदाहरण दिलं हो. काहीतरी चर्चा सुरू होती आणि त्या चर्चेत त्यांनी बोलता बोलता उदाहरण दिलं की नैवेद्य दाखवायचंय. मग नैवेद्य आम्ही देवालाच दाखवावा लागेल. मग बाकीच्या हीन जातीच्या पशुमध्ये सुद्धा ईश्वर आहे. त्यांनी उदाहरण दिलं डुक्कर. डुकरामध्ये पण ईश्वर आहे, मान्य आहे आम्हाला. पण म्हणून आम्ही ईश्वर त्या डुकरासमोर रोज नैवेद्य त्या दाखवू का? कोणता कोणता भेद आहे हा इथला? आत्यंतिक भेद मधला कोणता भेद आहे? स्वभाव भेदी, हा गुणसंपदा भेदी याच्यामधला. मग हा भेद व्यवहारामधला जो आहे, आम्ही व्यवहार करताना असा व्यवहार करावा का? याचं उत्तर आहे नाही, असा व्यवहार करावा नाही. नैवेद्य देवालाच दाखवायचं, तो देवाचाच नैवेद्य म्हणून आम्ही प्राशन करायचा, सेवन करायचा. पण आम्ही मात्र जीव आणि ईश्वर या भेदामधला हे भेद आम्हाला दिसतात आहे, ते अखंड अभेद तत्वाच्या अधिष्ठानावर हे भेद आहे. या उपाधी आहेत, उपाधीचा भेद आहे. हा जो भेद आहे हा उपाधीचा भेद आहे. हा आम्हाला उपाधीचा भेद काढून टाकावा लागेल. व्यवहार व्यवहारासारखा करायचा. आतमध्ये निर्णय मात्र कसा असायचा? अभेदाचा असायचा. आणि हेच सूत्र समर्थ आम्हाला इथे सांगून राहिले. सम्राटापासून कफल्लकापर्यंत सगळी माणसेच आहे की नाही, सर्व श्रेणीमध्ये माणसं आहे की नाही. मग सगळ्यांना सारखं म्हणावी का? देव दानव माणूस या सगळ्या अनेक पापी पुण्यवंत हे सगळे भेद आहेत. हे सगळे भेद आहेत. परंतु ही सगळी जरी भेद असले तरी आमचा व्यवहार त्या भेदाप्रमाणेच करावा लागेल. दृष्टी अभेदाची ठेवायची, व्यवहार भेदामध्ये करायचा. कला आहे की नाही, तेवढी कला. एक तर आम्ही काय करतो, सगळीकडे अभेद पाहतो, तो व्यवहारही अभेदातच करतो आणि तिथे चुकतो. तिथे आमचं भेदामध्ये व्यवहार आम्ही करत नाही. मग हत्तीचं अन्न कुत्र्याला दिलं आणि कुत्र्याचं अन्न हत्तीला दिलं तर जगतील का हो दोघंही? एक अपचनाने मृत्युमुखी पडेल आणि एक उपासमारीने मृत्युमुखी पडेल. व्यवहार कसा करावा लागेल? पण दोन्हीचं अधिष्ठान एकच आहे. दोन्ही मध्ये ब्रह्मतत्व तितकंच तेवढंच सर्वत्र सदा सम आहे. जेवढं मुंगीत आहे तेवढंच हत्तीत आहे, तेवढंच कुत्र्यामध्ये आहे, तितकंच माझ्यामध्ये आहे. ते मी आहे. तुम्हा नाही. या उपाधीचा आम्हाला काय करायचं आहे? उपाधीच्या माध्यमातून भेद येण्याचा निराश करायचा आहे. म्हणून परमेश्वराच्या एका अंशावर हे जगत चालते. एक अंशेनं स्थित जगत, एका अंशावर हे जग चालत आहे. आणि त्या जगताच्या मध्ये असलेले जे आहे, जेवढे काही प्राणी मात्र जीव आहे, याची योग्यता मात्र वेगवेगळी आहे. हे आम्ही लक्षात घ्यावं. फार महत्वाचा विचार आहे, हे आम्ही लक्षात घ्यावं. आणि आम्ही जर परमेश्वराच्या संगतीत राहिलो, त्याच्या संगतात राहिलो, तर आम्ही मुक्त होऊ. हे भेद लक्षात घेत असताना लक्षात ठेवायचं की आम्ही कोणाच्या संघामध्ये राहावं? भगवंताच्या संघात राहावं, तर आम्ही मुक्त होऊ. आणि नाहीतर आम्ही प्रपंचाच्या संघात राहिलो तर मग मात्र आम्ही नरक यातना, म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम. सोपं आहे का हो जन्म घेणं? एवढा यातना आहे. आपल्याला फार छान वाटतो लहान मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या यातना बघावं. लहान मुलाच्या सांगता पण येत नाही काय पाहिजे ते, सांगता सुद्धा येत नाही. पाणी हवाय की दूध हवाय की नको आहे,
हे अजिबात सांगता येत नाही. आपण म्हणतो वा 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 काय छान झालं, जन्म झाला, जन्माचा केवढा आनंद करतो हो, पण त्या जीवाचा विचार करा, त्याला केवढा यातना रे बाबा रे, परत जन्म घेतलायस, मानव जन्माला तू परत आला आहेस, तू भाग्यवान आहेस रे बाबा. आता तरी ह्या जन्मामध्ये लवकर अभ्यास करून ते परब्रह्म तत्व समजून घे आणि मुक्त हो, आणि नको येऊ परत जन्माला, हा माझा तुला आशीर्वाद आहे. द्या, शुभेच्छा द्या, आशीर्वाद द्या. नाही, आम्ही आशीर्वाद द्यायला आलो मुलांना, मोठा हो, चांगला शिक, असे आशीर्वाद द्या मुलांना. तू जन्माला आलायस, मानव देह तुला मिळालाय, भाग्यवान आहेस. आता या देहाचा तू उपयोग करून घे आणि जन्म मृत्यूमधून निघ, या नरकातून निघ. पण हे माझ्या हातामध्ये आहे हो, कोणाच्या संघामध्ये आपण राहावं हे आम्ही निश्चित ठरवायचं. आम्ही जर भेदाच्या संघात राहिलो तर आम्ही नरकाच्या संघात राहतो. आम्ही जर अभेदाच्या संघात राहिलो, अभेदाचा विचार सतत जर करत राहिलो, तर मात्र आम्ही मुक्त होतो. आम्ही मुक्त होतो. आणि म्हणून समर्थ सांगतात, इथे उदाहरण दिलेलं आम्हाला समर्थ, की साखर आणि माती ही ह्याच्यामध्ये दोन्ही पृथ्वीच आहे, पृथ्वी तत्वच आहे की नाही, ही दोन्ही जड आहे म्हणजे पृथ्वी तत्व आहे की नाही याच्यामध्ये. मग पृथ्वी तत्व जरी आहे तरी आम्ही माती खातो का मग? दोन्ही मध्ये तर एकच आहे. मग काय हरकत आहे माती खाल्ली तर? अजिबात माती खाऊ नये. आम्ही साखरच खातो, साखर म्हणूनच खातो. विष पाणी असतं, पाणी पाणी असतं, म्हणून तहान लागली तर आम्ही विष पितो का कधी? अजिबात विष पीत नाही. हे उदाहरण देऊन आम्हाला समर्थांनी या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. हे उदाहरण साधारण समर्थांनी आम्हाला 18 ओवी क्रमांक 18 पर्यंत उदाहरणं दिलेली आहे भेदाची. आम्ही देहभेद कसा करतो. 14वी ओवी जी आहे त्यात सांगितलं आम्ही देहाचा भेद कसा करतो. माणूस व गाढव, राजहंस कोंबडा, राजे व माकडे सारखीच कशी म्हणावी, यात आम्ही हा भेद केला. देहाचा भेद केला, गुणांचा भेद केला, गुण गुण पाहून त्यांचा भेद केला. गंगेतही पाणीच आहे आणि सांडपाणीमध्येच पाणी आहे, म्हणून आम्ही पाण्याने चूळ भरतो का? सांडपाण्याने आम्ही कधी चूळ भरतो का, की गंगेच्या पाण्याने चूळ भरू? म्हणजे समर्थांना आम्हाला हेच सांगायचंय की त्यातील तुम्ही दोन्ही जरी पाणी आहे तरी ते जलतत्व आहे आणि त्या जलतत्वाचं अधिष्ठान आत्मतत्व आहे. म्हणून व्यवहार व्यवहारासारखा करा. सांडपाण्याने चूळ भरू नका, गंगेच्या पाण्याने चूळ भरा, पाण्यानेच चूळ भरा आणि आतमध्ये निर्णय असू द्या त्यांचा. म्हणजे का निर्णय असू द्या? म्हणजे आम्ही सांडपाण्याला त्याचा आम्ही निर्वचना करणार नाही, त्याचा आम्ही द्वेष करणार नाही, त्याचा आम्ही तिरस्कार करणार नाही. कशाचा? सांडपाण्याचा तिरस्कार नाही करणार. त्याच्यातही पाणी आहे, त्याच्यातही पाणी आहे, म्हणजे दोन्ही याच्यात जलतत्व आहे आणि त्या जलतत्वाचं अधिष्ठान आत्मतत्व आहे, ते मी आहे. असा विचार जर केला, असा अभेद दृष्टी जर आम्ही पाहिली तर सांडपाण्याचा तिरस्कार आम्ही करणार नाही. सांडपाणी नको, माझ्या समोर पण नका, मी त्याच्या समोर पण जाणार नाही, हा तिरस्कार आमच्या समोर राहणार नाही. पण व्यवहारासारखा करायचा. अगदी पुण्यवंत आणि पापी यांच्यात ईश्वर तोच आहे, पण साधू आणि भोंदू यांच्यात पण तो ईश्वर आहे, पण त्याचा फरक आम्हाला लक्षात घ्यावा लागतो. कशासाठी? आम्ही तिरस्कार कोणत्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणत्याही जीवाचा आमच्याकडून मत्सर होता कामा नाही, हे पूजनाचं वर्म आहे आणि हे वर्म आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. केव्हा घेऊ? ही शिकवण आम्हाला समर्थ देतात आहे. हे वर्म आम्ही लक्षात केव्हा घेऊ? आम्ही त्याचा मत्सर तिरस्कार केव्हा आमच्याच्याने होणार नाही? जेव्हा आम्ही त्याच्यामधलं अभेदत्व पाहू त्यावेळेला. श्रेष्ठ आणि कनिष्ठ या भेदामधलं जेव्हा आम्ही अभेदत्व पाहू
त्यावेळेला आमच्याकडून तिरस्कार होणार नाही. तिरस्करणीय असं आमच्यासाठी काहीच राहणार नाही. सगळं कसं ब्रह्मरूप आम्हाला दिसेल. सगळं ब्रह्मरूप आम्हाला दिसेल. आम्ही पण ब्रह्मरूप, देहासकट आम्ही ब्रह्मरूप होऊ. त्यासाठी ती शिकवण आम्हाला समर्थांनी दिलेली आहे. ही शिकवण आम्हाला दिली आहे. त्यासाठी एवढे उदाहरणं दिलेली आहेत. एवढी उदाहरणं दिली आहेत. सर्वांच्या अंतःकरणात तोच आत्मा व्यापून आहे. 13वी ओवी बघा. अंतर एक तो खरे, परी सांगा ते घेऊ नये ती महारे. सर्वांच्या अंतःकरणात तोच आत्मा व्यापून असला तरी आम्ही हलक्या माणसाची संगत करतो का? सगळ्यांमध्ये आत्मा व्यापून आहे म्हणून आम्ही कधी चोराची संगत करतो का? कधी गुंडांची संगत करतो का? दुस्संगती सर्वथैव त्याज्य. शास्त्रांनी सांगितलंय दुस्संगती सर्वथैव त्याज्य. सगळ्यांच्या याच्यामध्ये दुस्संग टाळा. सत्संगतीचा वाटेल ते झालं तरी स्वीकार करा. दुस्संगती टाळा आणि विसंगती स्वीकारा. सत्संगती वाटेल ते झालं तरी करा सत्संगती. दुस्संगती कुसंगती टाळा. वाटेल ते झालं तरी ती टाळा. नका जाऊ. जरी त्यांच्यात सगळ्यांमध्ये आत्मा व्याप्त आहे, जरी त्यांच्यात सगळ्यांमध्ये ईश्वर आहे, तरी कुसंगतीच्या माध्यमातून ईश्वराचं दर्शन घेऊ नका. कुसंगती टाळा, विसंगती स्वीकारा, सहर्ष स्वीकारा. कारण ती आपल्या घरातच असते विसंगती. बाहेरची विसंगती कुसंगती असते म्हणून टाळता येतं, पण घरातली विसंगती आपले कुटुंबीय सदस्य जे आहे ते काही प्रमाणात विसंगत आपल्याशी असतात. म्हणून त्यांचा द्वेष करू नका, म्हणून त्यांचा मत्सर करू नका, म्हणून त्यांना टाळू नका, त्यांचा राग करू नका. त्यांना त्यांची मधली विसंगती ही सहर्ष स्वीकारा. त्याच्यामध्ये अभेद तत्व जर आम्ही बघू तर आम्ही ते सहर्ष स्वीकारू. त्याचं आमच्याकडून मत्सर होणार नाही. म्हणून आम्हाला हे समर्थांनी सगळं एवढं सगळं सांगितलेलं आहे. शूरापेक्षा भित्र्याला मान दिला. परत आम्हाला तेच समजणं चालूय. शूर आहे आणि भित्र आहे आणि आम्ही जर भित्र्याला मान दिला तर आमची युद्धाच्या प्रसंगी नामुष्की होईल की नाही. आम्हाला शूरांचाच मान करावा लागेल आणि भित्र्या माणसाला त्याची जागा दाखवून त्याला तिथेच ठेवावं लागेल. नाही तर सगळ्या भित्र्या माणसांचा मान करायचा, चला युद्धाला म्हणायचं. जिंकू की हारू आहे ना विचार. प्रत्येक गोष्टीमध्ये भेद आम्हाला दिसतो. त्या भेदाचा विचार आम्ही अशा पद्धतीने करायचा. आणि श्रीमंताऐवजी दारिद्र्याकडे आम्ही नोकरी करू का? अजिबात करणार नाही. काय किती उदाहरणं दिली समर्थांनी, एवढे उदाहरणं दिली. आणि हे उदाहरणं देताना समर्थांनी आम्हाला विविध उदाहरणं दिले आहे. का दिले आहे? कारण भेद करणं एवढं विविध आहे. म्हणून समर्थ म्हणतात की अन्न सुद्धा पाण्यापासून होते आणि ओकारीमध्ये सुद्धा, वमन मध्ये सुद्धा पाणी असते. मग दोन्ही मध्ये पाणी असतं म्हणून आम्ही ओकारीतलं अन्न खातो का? म्हणजे निर्भत्सना केलेली आहे या ठिकाणी भेदाची. म्हणून भेद करताना आम्ही भेद करतोय. व्यवहार करताना भेद करा, काहीच हरकत नाही, परंतु निर्णय मात्र अभेदाचा झाला पाहिजे. म्हणून तिरस्कार, मत्सर, हेवा, टाळणे, कवटाणे हे जे भेद आमच्याकडून होतात हे विकार आम्हाला चिकटणार नाही जर आम्ही त्यातलं अभेद तत्व पाहिलं तर. म्हणून हे मर्म पूजनाचं आहे. याला तुकाराम महाराज पूजन असं म्हणतात. आणि ही शिकवण आम्हाला समर्थ देतात आहे. मग काय करावं? समर्थ म्हणतात काय करावं? त्याच्यामधलं निंदनीय जे आहे ते निंदनीयाचा त्याग करावा आणि वंदनीय स्वीकारावं. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. सर्व भावे करावे म्हणजे
सर्व भावामध्ये वंदनीय असं जे आहे ते आम्ही करावं, त्याचा साथ सोडता कामा नये. ज्यांनी निंदते सर्व सोडून द्यावे. निंदनीय काय आहे? उपाधी निंदनीय आहे, भेद निंदनीय आहे, ते आम्ही सोडून द्यावं. आणि जनी वंदते सगळ्यांना, जनी म्हणजे जनांना, म्हणजे कोणाला? सज्जनांना, म्हणजे कोणाला? संतांना, शास्त्राला, श्रीगुरूंना जे वंदनीय आहे, त्याच्यामधलं अभेदत्व जे वंदनीय आहे त्याचा आम्ही स्वीकार करावा. त्यांनी आमचं कल्याण होईल. आणि असं कल्याण झाल्यानंतर आम्ही हा सगळा करंटेपणा सोडावा, जो भेद आम्ही करतो आहे. आणि भेदानुसार आम्ही आमचा व्यवहार करतोय ना, व्यवहार करावा, पण भेदानुसार जो आमच्या अंतःकरणामध्ये त्या भेदाचे परिणाम होतात आहे ना, हा सगळा करंटेपणा आहे. हो, सगळा करंटेपणा आहे. हा करंटेपणा आम्ही सोडावा आणि उत्तम लक्षणे हळूहळू अंगी बाणवावी. हळूहळू बाणवावी, एकदमच नाही. नामदेव महाराज कुत्र्याच्या मागे भाकरी घेऊन धावले नाहीत. हो, नेहमी आपण उदाहरण ऐकतो. कुत्र्याच्या मागे नाही धावले, ते पांडुरंगाच्या मागे धावले. पांडुरंगा, कोरडी भाकरी नको खाऊ रे, ती तूप घे, तुपाची वाटी लाव. त्यांना उपाधी त्यांनी त्यातली दूर सारली होती. उपाधीचा भेद त्यांच्या ठिकाणी नव्हता. असा उपाधीचा भेद आम्हाला अगदी पूर्णपणे काढून टाकता आला पाहिजे. म्हणून याला करंटेपणा असं म्हणतात. उपाधीच्या भेदात जेव्हा आम्ही राहतो तेव्हा आम्ही करंट असतो, आणि उपाधी काढल्याबरोबर आम्ही उत्तम गुण हळूहळू बाणवून घ्यायचं. त्यासाठी आम्ही हरिकथा, पुराण यांची श्रवण करायचं. समर्थ लगेच उपाय पण देतात. नुसतं करा 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 नाही म्हणत, उपाय पण देऊन दिले की हरिकथेचं श्रवण करा आणि हरिकथा वाचा, अभ्यास करा, आणि मग कोण व्हा? तुम्ही स्वतः अभेद दृष्टी विकसित झाल्यानंतर स्वतःच महंत बना. आणि आता तुम्ही बाकीच्यांना ही शिकवण द्यायला सुरुवात करा. जी शिकवण मी तुम्हाला दिली आहे बाबांनो, ती शिकवण तुम्ही बाकीच्यांना द्या. जो जिथल्या पातळीवर आहे त्या पातळीवरून त्याला उचला, ही शिकवण द्या. तो जो पहिल्या वर्गात आहे, तर पहिल्या वर्गाच्या मुलाला अ आ ई शिकवा, तिथून त्याला वर घ्या. आणि 10व्या वर्गामधल्या मुलाला त्या अ चा विस्तार सांगा सगळा, की अ पासून 100 शब्द होतात, त्याचा एक निबंध तयार होतो. यालाही तितकेच मार्क, त्यालाही तितकेच मार्क. अशा पद्धतीचं जे असतात त्याला महंत असं म्हणतात. म्हणून त्या महंतांनी, ज्यांनी ही श्री गुरूंची शिकवण अंगी बांधली, तो महंत बनतो. आणि नुसता महंत नाही बनत, मग तो आपल्यासारखं ती शिकवण इतरांना पण द्यायला सुरुवात करतो. त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याला ती शिकवण द्यायची. त्यासाठी समर्थांनी काही नियम सांगितले, काही पथ्य सांगितले. मग कशी शिकवण द्यायची? नुसतं शिकवण देऊन थांबले नाही समर्थ, तर तुम्ही शिकवण कशी देताना काय काय गोष्टी करा हे पण सांगितलंय. सगळ्यात महत्वाचं सांगितलं की सगळ्यांची मन सांभाळावी. सगळ्यांची मन सांभाळून त्यांना हळूहळू पुण्याचरणाकडे प्रवृत्त करावी. केवढी मोठी शिकवण आहे ही. आपल्याला शिकवण आहे ही, मला शिकवण आहे. आपल्याला म्हणजे मला शिकवण आहे. जो याचा अभ्यास करतोय त्या अभ्यासकाला शिकवण आहे, त्या साधकाला शिकवण आहे. सगळ्यांची मन सांभाळत पुण्याचरणाकडे प्रवृत्ती तयार करावी. प्रवृत्ती करावी तयार. खूप अभ्यासाची आवड आहे, खूप वाचनाची आवड आहे. वाचनाची आवड आहे, काय वाचनाची आवड आहे तुला? हे चांगलं नाही पुस्तकं वाचणं, वाचत नको जाऊ, याच्यापेक्षा अध्यात्माची पुस्तकं वाच, असं म्हटलं तर त्याची प्रवृत्ती कधीच होणार नाही. काय छान आवड आहे तुमची. वाचनाची आवड आहे म्हणजे तुमची अभ्यासू वृत्ती, म्हणजे तुमची अभ्यासू वृत्ती आहे. मला अभ्यास करायला खूप आवडतं असं म्हणलं की तो खुश होतो. मग आता आपण अभ्यास करायचा का? आवड आहे ना तुम्हाला? हो हो, नक्की आहे. मग आपण थोडा दासबोधाचा अभ्यास केला तर बघा ना, हे तुमचं जे वाचनामुळे तुम्हाला समाधान मिळतं ना,
आनंद मिळतो ना, हो नक्की मिळतो. मग हे समाधान टिकवायला पाहिजे की नाही? टिकला तर तुम्हाला आवडेल ना. तो म्हणतो मला इतकं आवडेल वाचनातून मिळणारं समाधान टिकेल तर, पण मग मी काय करू मग त्याच्यासाठी? हे समाधान टिकवण्यासाठी दासबोधाचा अभ्यास करा. तुमचं वाचनामधलं समाधान टिकून राहील, तो आनंद टिकून राहील. त्याला म्हणतात प्रवृत्त केलं. प्रवृत्त केलं, मन सांभाळून, त्याचा द्वेष न करता, त्याच्यामध्ये भेद न पाहता प्रवृत्त केलं. असं प्रवृत्त आम्हाला दुसऱ्यांना पण करता आलं पाहिजे. नुसता अभ्यास आम्हाला आमच्यासाठी नाही करायचा, पण त्याचं मन सांभाळून त्याला प्रवृत्त करता आलं पाहिजे. लहान मुलाला समर्थ म्हणतात की लहान मुलाला चालणं शिकवण्यासाठी आपण त्याच्याबरोबर चालतो की नाही, आपण असंच एक एक पाय टाकून चालतो, त्याला खूप आनंद वाटतो. तसं दुसऱ्यांचं मन ओळखून बोलावं आणि त्याच्या कलानी त्याला शिकवावं. एकदम त्याला एवढा मोठा भडीमार नाही देऊ. लहान मुलाला जर एकदम एवढं मोठं पुस्तक आणून ठेवलं तर तो अभ्यास करेल का? हळूच आधी सांगतो, छान चित्र दाखवतो आणि मग त्याला ती गोडी लावून मग पुढे आम्ही त्याला हळूहळू नेत असतो. म्हणून बहुतांची अंतर मुख्य मनोगत राखणे ह्याची चातुर्याची लक्षणे, ही सगळी चातुर्याची लक्षणं आहे ही आम्ही अंगी बाणवावी आणि दुसऱ्याला शिकवत शिकवत जावं. आपणास जितुके ठावे तितुके इतरास शिकवावे. शाणे करून सोडावे अवघे जन, हे शिकवण निरूपणे मधला समर्थांचा खूप महत्वाचा भाग आहे. समर्थांनी त्यासाठी सुरुवातीला अभेद तत्वाची मांडणी केलेली आहे. दृष्टांत दिलेला आहे, मण्यांचा बाकीच्या माळांचा दृष्टांत दिला, पण त्यामधला सूत हे अखंड आहे. म्हणून आधी आम्हाला त्यांनी अभेद दृष्टी शिकवली आहे. अभेद दृष्टी म्हणजे काय याची आधी आम्हाला त्यांनी सुरुवातीच्या 3 ते 4 ओव्यांमध्ये अभेद दृष्टी शिकवून त्यानंतर समर्थांनी आम्हाला त्या अभेद दृष्टीपासून पुढे आम्ही भेद कसे करतो ते सांगितले आहे. आणि त्या भेदामध्ये आम्ही व्यवहार भेदात करायचा, पण निर्णय मात्र अभेदाचा असायचा, हे आम्हाला पुढे शिकवलेलं आहे. कशासाठी? कोणाचाही तिरस्कार न करण्यासाठी. सगळ्यांना एका पातळीवर जर आम्हाला आणायचं असेल तर ते अभेद दृष्टीच्या पातळीवर आम्हाला आणावं लागेल. म्हणून त्यासाठी दृष्टांत दिलेले आहेत आणि ते उत्तम गुण दृष्टांताच्या माध्यमातून आम्हाला अंगीकारायला लावले. आणि आता आम्हाला समर्थ ते जे तुम्ही शिकले ते बाकीच्यांना शिकवायला कसं शिकवा ते सांगून राहिले. पूर्ण प्रक्रिया. म्हणून निस्पृहाला आम्हाला असं निस्पृह व्हायला सांगितलेलं आहे. अभेद दृष्टी एकदा विकसित झाली की अंतःकरण निस्पृह होतो. कोणाकडून कशाची अपेक्षा राहत नाही, मोह राहत नाही, लोभ राहत नाही, असं कोणती स्पृहा तिथे नसते. असा तो निस्पृह होतो. आणि मग त्या निस्पृहाने मात्र कोणाचंही मन दुखवू नये आणि कोणाचे वर्म काढणं टाळावं. माहितीये तू कसा चांगला आहे, ते मला चांगलं माहितीये असं वगैरे करून त्याचं वर्म जे आहे, चुकीचं वर्म जे आहे ते त्याला दाखवून काढून खिपल्या काढू नये, त्याच्यावर मलमपट्टी करावी. आणि म्हणून अशा पद्धतीने लोकांचं अंतरंग जाणून वागावं, त्यांच्याशी बोलावं आणि त्यांना प्रवृत्त करावं. कशासाठी? पुण्याचरणाकडे, म्हणजे त्यांना मोक्षाकडे प्रवृत्त करावं, अभ्यासाकडे प्रवृत्त करावं. हे जमलं तर आमचं प्रबोधनाचं काम छान होतं. आणि जर त्या प्रबोधन कार्याविषयी मग ओढ वाटू लागते. आम्ही जर लोकांचं अंतःकरण सांभाळलं ना तर त्या प्रबोधन कार्याविषयी ओढ वाटते. आणि मग एक दुसऱ्यांना सांगतो, अहो चला त्यांचं ऐका तर खरी, एवढं चांगलं सांगतात की नाही की आपल्या वृत्तीमध्ये बिलकुल बदलच होतो. आणि अशा पद्धतीने प्रबोधनकाराची ओढ वाटली पाहिजे. म्हणजे मला नुसतं बोध घ्यायचं नाही तर त्याचं प्रबोधन करायचंय, प्रकर्षाने तो परत
आम्हाला दुसऱ्यांना पण ते सांगायचं आहे आणि बोलता बोलता अनुभवा येतं, पण बोलताना मात्र दुसऱ्यांचं अंतरंग राखून, त्यांचं मनोगत लक्षात ठेवून, त्यांचं अंतःकरण न दुखवता. केवढं महत्वाची अट समर्थांनी सांगितली आहे बघा. त्याच्या कलाकलांनी तो ज्या पायरीवर आहे त्या पायरीपासून तुम्हाला उचलण्याची तुमच्यामध्ये क्षमता हवी आणि त्याला कुठे नेऊन ठेवायचंय? आपणासारखे करीती. हे सगळे गुण आम्हाला विकसित करायचे, उत्तम गुण विकसित करायचे, त्यासाठी आम्हाला अभेद दृष्टी विकसित करावी लागेल. भेदामध्ये अभेदत्व बघायचं. ही कला आम्हाला शिकावी लागेल, तेव्हाच तोच श्रेष्ठ महंत होय. आणि अशा महंताकडे सर्व लोक आकृष्ट होतात. आकृष्ट होतात की आकृष्ट होण्यासाठी हे करायचं नाही, यामध्ये माझं कल्याण आहे. अभेद दृष्टी विकसित करण्यामध्ये माझं शाश्वत हित आहे आणि म्हणून ते शाश्वत हित फक्त श्री गुरुच करतात, शिकवण देऊन. ती शिकवण आम्ही शिकायची, त्याप्रमाणे आचरण करायचं आणि आम्ही सुद्धा महंत पदाला प्राप्त व्हायचं. असं शिकवण निरूपण आहे. असं आम्ही केलं म्हणजे हे जे नामरूप आहे, या नामरूप आम्ही नामरूपाच्या मागे आम्ही जे होतो, हे नामरूपाच्या मागे आम्ही राहणार नाही. या नामरूपाचा जो भेद आम्ही करत राहिलो, एक आम्ही नामामध्ये भेद करतो, रूपातही भेद करतो. तो गोरा, तो काळा, तो सुंदर, तो कुरूप, नामातही भेद करतो. काय नाव आहे हो? असे नाव आम्हाला आवडत नाही, या नावाचं बिलकुल समोर पण नको वाटतं. नामरूपामध्ये जे भेद आम्ही केलेले आहे आणि नामरूपामधल्या भेदामुळे आमची भेददृष्टी जी विकसित झालीये, त्या नामरूपामधलं अभेदत्व पाहायचं. ते अभेदत्व तत्वाचं आहे, आत्मतत्वाचं आहे. नाम आणि रूप हे आभासी आहे, हे काल्पनिक आहे, हे माईक आहे. आणि त्याच्यामधले असलेलं जे तत्व आहे, हे तत्व मात्र शाश्वत आहे, ते मी आहे. आता नामरूपाचा बाध झाला, म्हणून शिकवण निरूपण शेवटचा समास देऊन या ठिकाणी समर्थांनी नामरूपाचा निराश केला. बस असं शिकवण निरूपण आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.